नमस्कार. आज आपण इथे मस्त असा हेल्दी नाश्ता बघणार आहोत. अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी मस्त अशी टेस्टी अशी ही आपली रेसिपी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय किती मस्त असं टेक्स्चर आपल्या या पदार्थाला आलेलं आहे. एकदम मऊ लुसलुशीत असा हा आपला पदार्थ बनलेला आहे. सकाळी लहान मुलांना टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये असो, अगदी झटपट आणि छान अशी पौष्टिक अशी आपली रेसिपी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपली ही रेसिपी आजची बनलेली आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि या रेसिपीला मी नाव काय देणार आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. इथे मी 2 कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या बटाट्यांच्या वरती जी साल आहे ती साल मी सर्व काढून घेणार आहे. साल काढून घेतल्यानंतर हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. एका खिसणीने हे बटाटे मी खिसून घेणार आहे. तर इथे मी बटाटा खिसून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे, म्हणजे बटाट्याचा जो स्टार्च असतो तो कमी होतो. नंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालणार आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अद्रकचा एक तुकडा, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा चमचा जिरे घालून हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे. बारीक वाटून घेतल्यानंतर जे आपण तयार करून घेतलेले जे सुकं मिश्रण आहे त्याच्यामध्ये ही पेस्ट मिरचीची घालून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिरची, अद्रक, लसूण वाटून घेतलं तेच भांडं विसरून मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला आपण जशी बेसनची पोळी बनवतो तसं पातळसर हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अगदी जास्तही पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण इथे मी तयार करून घेतलेलं आहे. इथे साईडला मी तवा ठेवलेला आहे, तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते या तव्यावर 1 ते 1.5 पळी घालून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं पसरून घ्यायचं आहे. नंतर हे थोडंसं सुकलेलं दिसू लागल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपण पलटी करून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटांना आपण हे पलटी करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळी आपल्या या पदार्थाला आलेली आहे. आता पलटी करून छान असं 1-2 वेळा 1-2 मिनटं हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय किती छान असं आपलं हे खरपूस भाजलेलं आहे. आता हे मी एखाद्या जाळीवर काढून घेणार आहे, म्हणजे पाणी सुटत नाही. अशाच प्रकारे बाकीचे जे राहिलेले आहे तेही मी इथे बनवून घेते. तयार केलेल्या मिश्रणामधून 1 ते 1.5 पळी तव्यावर घालून घ्यायचं, थोडंसं पसरून घ्यायचं, नंतर थोडंसं वरून तेल लावून पलटी करून घ्यायचं. दोन्ही साईडून मस्त असं आपण हे भाजून घेणार आहोत. मीडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान असं शिजलं जातं. आता हेही मी काढून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय किती मस्त असे आपला हा बनत आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय किती छान असे आपला हा पदार्थ बनलेला आहे. आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे बटाटा आणि बेसनचे धिरडे. तर इथे तुम्ही पाहू शकताय किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. अगदी मऊ लुसलुशीत असे आपले बटाटा बेसनचे धिरडे बनलेले आहेत. मस्त अशी पौष्टिक अशी आपली ही आजची रेसिपी आहे. हे धिरडे तुम्ही दह्याबरोबर खा किंवा चटणी बरोबर खा किंवा लोणच्या बरोबर खा किंवा सॉस बरोबर खा. मस्त असे टेस्टी लागतात. लहान मुलांना तुम्ही नक्की बनवून द्या. मस्त अशी पौष्टिक अशी आपली ही रेसिपी आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच बनणारी रेसिपी आहे. अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच मस्त अशी चटपटीत टेस्टी आजची आपली रेसिपी बनलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपी